समाजाला आज विधानसभेत आरक्षण जाहीर करण्यात आले। यासाठी जवळपास 2.50 कोटी लोकांच्या मुलाखती मागासवर्ग आयोगाने घेतल्या आहेत। यावरून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। परंतु राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्यात आलेले नाहीये। मुख्यमंत्र्यांनी आरक्षण जाहीर करताच मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणाचा फायदा केंद्रात होणार नसल्याचे सांगितले आहे। यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे। मराठा समाजाला कुठे कुठे आरक्षण मिळेल, कोणत्या सरकारी नोकऱ्यात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल याची माहिती जाणून घेऊयात। मराठा समाजाच्या उमेदवारांना केंद्रात आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत, तसेच परराज्यातील शैक्षणिक संस्थांमध्येही आरक्षण मिळणार नाहीये। मराठा समाजाच्या लोकांना ओबीसी नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे। त्यामुळे जे यातून आरक्षणास पात्र होतील त्यांनी सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा परिषद, विद्यापीठ व इतर सरकारी कार्यालयांमध्ये आरक्षण मिळणार आहे। तसेच एमपीएससी द्वारे नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये देखील आरक्षण मिळणार आहे। मात्र केंद्राच्या यूपीएससी मध्ये आरक्षण मिळणार नाही। केंद्र सरकारच्या भरत्यांमध्ये आरक्षण मिळणार नाहीये। शिक्षणासाठी फक्त महाराष्ट्रात सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळेल। मराठा समाजाला राजकीय आरक्षण देण्यात आलेले नाहीये। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला राजकीय दृष्ट्या पुरेसे प्रतिनिधित्व असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे राजकीय आरक्षण देण्यात आलेले नाहीये। मराठा समाजाचे आरक्षण विधेयक राज्यपालांकडे सहीसाठी जाणार आहे। त्यांची सही झाल्यावर लगेचच आरक्षण लागू होणार आहे। तसेच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन मागे घेण्याची देखील शक्यता आहे। या आरक्षणाविरोधात कोणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे शब्दावरून सरकारला इशारा दिला आहे। त्यावरही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भूमिका मांडली। सगळे सोयरे अध्यादेश नोटिफिकेशनवरही लवकरच कार्यवाही केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे। आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे। ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। दरम्यान विरोधकांनी संमती दिल्याने सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे। यावेळी सगळे सोयरे नोटिफिकेशन बद्दलच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली। सगळे सोयरे नोटिफिकेशन संदर्भात 6 लाख हरकती आल्या आहेत, त्यांची छाननी सुरू आहे। त्यामुळे त्यासाठी देखील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे। वर्गीकरण व छाननी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। घाईगडबडीत निर्णय घेणे हे चुकीचं आहे। ते जनतेच्या हिताचं नाही। त्यातून आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही। म्हणून या हरकती अर्जांवर सविस्तरपणे छाननी करून कार्यवाही केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले। यासोबतच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती केली आहे की मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर केवळ 3 महिन्यातच हे मराठा आरक्षण सरकारने दिले आहे। त्यामुळे ज्यांच्या मनात गैरसमज आहे तो दूर करा। हे आरक्षण टिकण्यासाठी सरकार पूर्णपणे न्यायालयाला आपली बाजू पटवून देईल। आंदोलकांनी संयम बाळगला पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तसेच विधिमंडळात मांडलेला प्रस्ताव एकमताने पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की या आरक्षणाचं आम्ही आधीही स्वागत केलं होतं। आताही 100-150 जणांना लाभ होणाऱ्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो। मात्र हक्काचं ओबीसी आरक्षण मिळावं ही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा आमच्या कोट्यावधींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची मागणी आहे। तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे। आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारच। यासाठी आम्ही उद्या आंदोलनाची घोषणाही करणार आहोत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।